नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे डिजिटल टेक्निक. डिजिटल टेक्निक मध्ये चॅप्टर नंबर फर्स्ट नंबर सिस्टीम. आणि आज आपण टॉपिक घेणार आहे बायनरी अरिथमेटिक. त्याच्यामध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. आता बायनरीचा नंबर राहतो हा 0 आणि 1. आता कम्प्युटर, आता आपण तर डेसिमल मध्ये ऍडिशन करत असतो, म्हणजे 0 to 9 मध्ये आपण ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करत असतो. पण कम्प्युटरची जी लँग्वेज आहे, कम्प्युटरला जो समजणारा नंबर आहे, कम्प्युटरला समजतो नंबर फक्त हा 0 आणि 1च. मग आता कम्प्युटर कशी ऍडिशन करते, सबट्रॅक्शन करते, मल्टिप्लिकेशन करते, डिव्हिजन, ते आपण शिकूया. तर सर्वात आधी फर्स्ट नंबरवर घेऊया ऍडिशन. रूल बघा. आता रूल एकदम सिंपल आहे. कम्प्युटरला फक्त दोनच डिजिट समजतात, एक 0 असतो आणि एक 1 असतो. तर ऍडिशन आहे 0 + 0 किती होते? 0. त्यानंतर 0 + 1 1. हे जसं आपण मॅथमॅटिकल जसं हे करतो तसंच 1 + 0 1 आणि 1 + 1 हे 0 होते. आता तुम्ही म्हणता सर 1 + 0 कसं 0 होते? तर बघा, आता जर समजा आता आपल्याला 1 + 1 2 होतो. समजा 1 + 1 किती होतो? 2. हा झाला आपला हा डेसिमल नंबर झाला. 1 + 1 2 हा झाला आपला डेसिमल. आणि या डेसिमल नंबरचं जर समजा आता आपल्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कशात कन्वर्ट करायचं आहे? डेसिमलचं बायनरी. कसं करत होतो आपण? तर सर्वात आधी इथं घेतला होता 2. मग आता इथं काय करत जाऊ आपण? या 2 ला, ह्या 2 ला पहिले इथं लिहायचं 1, 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, म्हणजे असं लिहित होतो बघा. 1 चा डबल 2, 2 चा डबल 4. किंवा एका डायरेक्टली मी असं पण करू शकलो होतो आपण. हे स्टेप आपण अशी देत जाऊ. 2 to the power 0, 2 to the power 1, 2 to the power 2. असं मी असंच लिहितो, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. 2 नंबर आहे, तर 2 नंबरला इथं काय होतं? 2 to the power 0. 2 to the power 0 म्हणजे किती येते? 1. 2 to the power 2 म्हणजे किती येते? 4. 2 to the power 3 म्हणजे किती येते? 2 to the power 1 मिनिट 2 to the power 0 लिहूनच घेऊ आपण. 2 to the power 0, 2 to the power 1, 2 to the power 2. आता 2 to the power 0 म्हणजे किती येते? कशाच्या डोक्यात 0 असला तर 1. 2 to the power 1 म्हणजे किती येते? 2. 2 to the power 2 म्हणजे किती येते? 4. आणि 2 to the power 3 म्हणजे किती होता? 8. म्हणजे 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. आणि आता आपल्याला जर समजा बायनरी नंबर काढायचा आहे. काय काढायचा आहे? बायनरी नंबर. तर तुम्ही कसे काढत होते बायनरी? असं केल्यावर हे बघा, 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. आता मग आता याच्यात जर समजा आपल्याला बायनरी नंबर काढायचा आहे, तर हा 2 नंबर आहे. तर 2 नंबर जिथं 2 लागते तिथं 1 देत जाऊ, आणि बाकीचे सर्वांच्या जागी काय ठेवत जाऊ आपण? 0 0. मग तुमचा बायनरी नंबर काय झाला? इथं 10 झाला. हा बायनरी नंबर किती झाला? 10. मग आता बायनरी नंबर 10 झाला. इथं बघा आता 1 + 1. आता 1 + 1 किती झाला? 2. मग 2 म्हणजे किती होते? बायनरी 2 चा बायनरी किती आहे? 10 आहे. मग 10 मध्ये बघा, फर्स्ट नंबरचा जो डिजिट आहे हा 0 आहे. इथं 0 घेतला, आणि हा जो 1 आहे हा कॅरी 1 घ्यायला लागते. एवढं लक्षात ठेवा. 1 + 1 म्हणजे काय येते? 0. 1 + 1 म्हणजे 2. 2 किती नंबरवर येते? सेकंड नंबर. म्हणजे की सेकंड 2 चा बायनरी किती आहे? 1 0. 2 चा बायनरी किती आहे? 1 0. लक्षात ठेवायचं, 2 चा बायनरी आहे 1 0. मग हा 0 इथं घेतला, आणि कॅरी कुठं घेतला आपण? कॅरी फॉरवर्ड 1 आहे की नाही, हा समोर कॅरी फॉरवर्ड जाणार आहे. इथं बघा, इथं कॅरी फॉरवर्ड होणार नाही. बाकी हे जसे तसेच होईल. फक्त इथं 1 + 2 ज्यावेळेस तयार होतो आपला, तर ज्यावेळेस 2 नंबरचा तयार होतो, तर इथं बघा सेकंड नंबरला येतो, म्हणजे 0 1 बनते आपला, 1 0 बनते आपला बायनरी नंबर. तर हा 0 इथं दिला, आणि हा जो 1 आहे हा कॅरी फॉरवर्ड करावा लागते. आता तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण एक्झाम्पलद्वारे सांगणार आहे. बघा, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. 1 0 1 0 1 0 1 0 हा बायनरी नंबर आहे. प्लस 1 1 0 0 1 1 0 0 हा बायनरी नंबर आहे. आणि याची ऍडिशन किती होणार आहे? तर काय करायचं बघा, सर्वात आधी हा नंबर लिहून टाकायचा. 1 0 1 0 1 0 1 0. नंतर हा नंबर लिहून टाकायचा खालचा. किती आहे? 1 1 0 0 1 1 0 0. आता करायची आपल्याला इथं ऍडिशन. आता बघा, 0 + 0 किती होते? 0 + 0 0. 1 + 0 किती होते? 1 + 0 किती होते? 1. जशी ऍडिशन आहे तशीच करायची. 1 + 0 1. फक्त जिथं 2 होते तिथं 10 लक्षात ठेवायचं. 1 + 0 किती होते? 1. त्यानंतर 0 + 1 किती होते? 1. आता इथं 1 + 1 किती झालं? 10 झाला. 1 + 1 किती झाला? 10. तर पहिला नंबर घेसाल तुम्ही 0, आणि हा जो 1 आहे हा येतं कॅरी फॉरवर्ड करसा.
हा इथं काय कसा कॅरी फॉरवर्ड. 1 + 1 2 बनते ना, तर 1 + 1 2 आणि 2 चा बायनरी किती आहे 10. 2 चा बायनरी किती आहे 10. तर मग आता इथं बघा हा झाला 1 आणि हा झाला 0. 1 + 0 1. त्याच्यानंतर मग 1 + 0 1. त्यानंतर 0 + 1 0 + 1 1 आणि 1 + 1 किती होते 2 आणि 2 चा बायनरी किती आहे 10. आता इथं कॅरी फॉरवर्ड वगैरे होत नाही. तर हे झाली याची ऍडिशन सिंपल. किती झाली 1 0 1 1 1 0 1 1 0. एक वेळ अगेन बघा कसं केलं 1 0 1 0 1 0 1 0 1 0 1 0 1 0 1 0 आणि इथं आहे 1 1 0 0 1 1 0 0. तर सिंपल जशी ऍडिशन आहे तशीच फक्त 2 चा जो हे नंबर येईल जो 2 जर बनला तर 2 चा लक्षात ठेवायचा. 2 चा बायनरी किती आहे 10 एवढं लक्षात ठेवावं लागते तुम्हाला. 0 + 0 0 1 + 0 1 0 + 1 1 1 + 1 2 2 म्हणजे होते 2 चा बायनरी 10 म्हणजे मग पहिले 0 घेतला हातचा घेतला 1 कॅरी झाला 1. मग आता 0 + 0 0 0 + 1 1. त्यानंतर इथं बघा 1 + 1 सॉरी 1 + 0 1 0 + 1 1 आणि इथं बघा 1 + 1 2 2 चा बायनरी 10 इथे घेतला 10. आता इथं कॅरी फॉरवर्ड करायसाठी काही गरज नाही. प्रॉब्लेम इज सॉल्व. तुम्हाला मी एक नोट लिहून देतो. ऍडिशन जशी आहे तशीच करा. ऍडिशन जशी आहे तशीच करा. फक्त 2 आला तर त्याचं बायनरी मध्ये कन्वर्ट करा. बायनरी मध्ये कन्वर्ट करा. 2 चा बायनरी किती आहे 10. 2 चा बायनरी नंबर आहे 10. बायनरी नंबर लक्षात ठेवा. ऍडिशन जशी आहे तशीच करायची. जर 2 आला तर 2 चा बायनरी मध्ये 10 मध्ये कन्वर्ट करायला लागते. बाकी तर जसंच्या तसं आहे. आता घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला अजून प्रकारे चांगलं समजेल. प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे 1 1 1 0 बायनरी नंबर प्लस 1 1 0 0 या दोघांची आपल्याला ऍडिशन करायचे. तर कशी करतात. आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या दिमागात आलं असेल सर इथं 1 1 0 असेच येतात काय. विद्यार्थी मित्रांनो हे असंच येणार आहे. काय येणार आहे 1 1 आणि 0 0 चे नंबर येणार आहे. कारण आपण आपल्या टॉपिकचं नाव काय बायनरी अरिथमॅटिक आहे. आणि बायनरी अरिथमॅटिक मध्ये फक्त 2च नंबर येतात 0 आणि 1. बाकी तर दुसरं येऊ शकत नाही. येतात लक्षात. त्याच्यामुळे याची ऍडिशन आता कशी करतात बघा 1 1 1 0 आणि इथं 1 1 0 0 आणि याची आता आपल्याला करायची ऍडिशन. 0 + 0 0 1 + 0 1 1 + 1 2 2 चा बायनरी 10 मग 10 आहे तर मग इथे एक 0 कॅरी फॉरवर्ड 1 मग आता 1 + 1 2 1 + 1 किती झाला 2 आणि 2 चा बायनरी किती होते 2 चा बायनरी किती उराला 10 म्हणजे 0 आणि डबल किती आला 1 आणि हा 1 1 + 1 1 + 1 एक मिनिट. मग त्यानंतर बघा लक्षात ठेवा बघा हा 0 + 0 हा 0 झाला 1 + 0 1 1 + 1 1 + 1 झाला 2 2 म्हणजे होते 2 चा बायनरी काय वर आला 10 मग हा झाला इथं 0 कॅरी फॉरवर्ड काय घेतला आपण इथं घेतला 1 1 + 1 2 2 चा बायनरी किती होते 2 चा बायनरी होते 10 आणि 10 + 1 11 असं आहे 10 + 1 11. लक्षात ठेवा डबल हा 0 जसाच्या तसा म्हणजे 0 + 0 0 1 + 0 1 1 + 1 2 2 चा बायनरी 10 2 चा बायनरी किती उराला 10 उराला. तर 2 चा बायनरी 10 म्हणजे की हा 0 इथं घेतला आपण. मग हा जो एक कॅरी फॉरवर्ड आला 1 + 1 2 डबल 2 चा बायनरी 10 आणि 10 + 1 कारण की हा बायनरीच नंबर आहे 10 + 1 11. प्रॉब्लेम इज सॉल्व. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर थर्ड.
1110.110 बायनरी नंबर, त्यानंतर प्लस 1100.011 हा बायनरी नंबर. आता बघा कसं सोडवायचं. 1110.110 इथं 1100.011 ऍडिशन. 0 + 1 किती होते? 1. 1 + 1, आता 1 + 1 किती होते? 2. 1 + 1 होते 2 आणि 2 चा बायनरी किती आहे? 10. म्हणजे इथे घेतला 0, हा आला कॅरी फॉरवर्ड आला 1. डबल बघा 1 + 1 कितीवर आला? 1 + 1 2. मग 1 + 1 2 झाला, तर 2 चा बायनरी कितीवर आला? 10. म्हणजे इथं 0 आला, इथं आला कॅरी फॉरवर्ड. मग इथं आला 1. 1 + 0, 1 + 0 कितीवर आलं? इथं 1. नंतर 1 + 0 1. नंतर बघा 1 + 1 2. 2 चा बायनरी नंबर 10, म्हणजे कॅरी फॉरवर्ड हाती आला 1. आणि त्याच्यानंतर बघा इथं किती येणार? 1 + 2, हे पहा 1 + 1 2 आणि 2 + 1 3. आता 3, आता आपल्याला या 3 चा बायनरी कोड काढायचा आहे. समजा आपल्याला 3 चा बायनरी कोड कसा काढसाल? आता बघा 1 चा डबल 2, 2 चा डबल 4. आता बघा 1 चा डबल 2, 2 चा डबल 4 आणि 4 चा डबल 8. आता आपल्याला 3 नंबर आपल्याला ऍड करायचा आहे. 3 नंबर कुठे येईल सांगा बरं? 3 कशी ऍडिशन होईल? 2 + 1 म्हणजे इथं 1 1. 2 आणि 1, 2 आणि 1 ची ऍडिशन किती होते? 3 होते ना. बाकीचे 0 0 होतात, तर मग नंबर काय येणार आहे? इथं 11 येणार आहे. आणि हे समोरचे 0 घ्यायची काही गरज नाहीये. एक वेळा अगेन बघा काय केलं? 0 + 1 1, 1 + 1 2, 2 चा बायनरी 10. मग घेतला 0, हाती आला 1. मग 1 + 1 2, डबल 2 चा बायनरी 10. मग इथे घेतला 0, हाती आला 1. 1 + 0 1, 1 + 0 1, 1 + 0 1, 1 + 0 1. त्याच्यानंतर बघा 1 + 1 2, 2 चा बायनरी 10. 10 म्हणजे आला 0, हाती आला 1. 1 + 1 2, 2 + 1 3. 3 चा बायनरी काढला. 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. मग आता याचा बायनरी नंबर काय येणार? 2 आणि 1, म्हणजे बाकीचा 4 आणि हे तर 0 0 0 0 1 1. मग आता एक समोरचे 0 घ्यायची गरज नाही. 1 1. 3 चा बायनरी किती? 1 1. कॅरी फॉरवर्ड नसल्यामुळे जसाच्या तसा. प्रॉब्लेम इज सॉल्व. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये आता आपल्याला ऍडिशन करायची आहे बायनरी नंबरची 111010 आणि इथं आहे 1010. सिंपल जसं आहे तसंच ऍडिशन करावं लागते आपल्याला. बघा 111010. इथं काय लिहिसाल तुम्ही? 0 1, म्हणजे उलट लिहू राहिलो मी. 0101. आणि इथं नंबर नसल्यामुळे इथं काय लिहिसाल तुम्ही? 0 लिहिसाल. म्हणजे हा 0 जो आहे तो म्हणून द्यायचा. सेम टू सेम करायचा. आता ऍडिशन 0 + 0 0. 1 + 1 किती होते? 2. 2 चा बायनरी किती आहे सांगा? 2 चा बायनरी 10. 2 चा बायनरी 10 म्हणजे 0, हाती आला 1. मग 1 + 0 1, 1 + 1 2. 2 चा बायनरी 10 म्हणजे 0, हाती आला 1. 1 + 1 2 आणि 2 चा बायनरी किती आहे? 10. हा 10. हे झालं याचं अँसर. एक वेळा अगेन बघा कसं केलं. 111010 111010. इथे किती आहे? 1010 घेतला 1010. आता इथे हा जो डिजिट होता हा एक्स्ट्रा झाला होता, तिथं काय दिलं आपण? 0 दिलं. 0 + 0 0. 1 + 1 2 होते. 2 चा बायनरी 10. 10 म्हणजे की 0, हाती आला 1. 0 + 0 0 + 0 1 आणि 1 + आणि 0 + 0 0. 0 + 1 1. हा 1 जसा तसा. 1 + 1 2. 2 चा बायनरी 10. मग इथे घेतला आपण 0, हाती आला 1. 1 + 1 2, 2 + 0 2 आणि डबल 2 चा बायनरी 10. प्रॉब्लेम इज सॉल्व. आता बघा प्रॉब्लेम नंबर 5. प्रॉब्लेम नंबर 5 आहे 10011100 बायनरी नंबर प्लस 10100101. हा पण बायनरी नंबर आहे. तर याची ऍडिशन करायची आहे. दोन बायनरीची ऍडिशन कशी करते कम्प्युटर? बघा 10011110 0.
इथं पण 1 0 1 1 0, एक मिनिट चेक करू द्या, 1 0 1 1 0 1 1 0, त्यानंतर 1 0 1 1 0 1, एक वेळा चेक करून घ्यायचा पद्धतशीर. 1 0 1 1 0 1, मग डबल आहे का नाही 1 0 1 1 0 1 आणि 0 1. आता ऍडिशन जशी आहे तशीच ऍडिशन. 0 प्लस 1 1, 0 प्लस 0 0, 1 प्लस 1 2, 2चा बायनरी 10, म्हणजे इथं 0 हाती आला 1. 1 प्लस 1 2, 2 प्लस 0 2, 2चा बायनरी 10, म्हणजे इथं आला 0, इथं आला 0, हाती आला 1. 1 प्लस 1 2, 2 प्लस 1 3, 3चा बायनरी आहे 11. तर एक घेतला हाती आला 1. आता तुम्ही असाल 11 कसा, मी तुम्हाला सांगितलंच आहे. 1चा डबल 2, 2चा डबल 4, 4चा डबल 8. याच्यानुसार इथं एकाने ऍडिशन कशी होईल 3ची, 2 प्लस 1 3 होते, मग याच्या जागी आपण 1 देतो, याच्या जागी 1, हे 0 0, म्हणजे 11 होते. 3चा बायनरी किती येते 11. इथपर्यंत आलता ना. हा, आता 1 प्लस 1 2, 2चा बायनरी 10, म्हणजे इथं घेतला आपण 0, हाती आला 1. 1 प्लस 0 1, 1 प्लस 0 1, आणि 1 प्लस 1 2, आणि 2चा बायनरी 10. प्रॉब्लेम इज सॉल्व. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 6. 1 1 0.001 बायनरी नंबर प्लस 100.100 बायनरी नंबर. कसं येणार, 110.001 100.100. सिंपल ऍडिशन आहे. 1 प्लस 0 1 प्लस 0 1, 0 प्लस 0 0, 0 प्लस 1 1 पॉईंट, 0 प्लस 0 0, 1 प्लस 0 1, आणि 1 प्लस 1 2, आणि 2चा बायनरी 10. हे झालं याचं आन्सर. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या चॅनलवर जर समजा तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जे विद्यार्थी कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे असतील तर त्यांना या व्हिडिओची लिंक शेअर करा, तुमच्या ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून ते पण या व्हिडिओचा लाभ घेता येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण घेऊया नवीन टॉपिक, सबट्रॅक्शन. तर सबट्रॅक्शन रूल कसा आहे बघा, अत्यंत सोपी आहे सबट्रॅक्शन रूल, पण काहीच नाही आहे. सरळ आधी बघा, 0 मायनस 0 कोणी सांगते 0 मायनस 0 किती होते, 0 मायनस 0 0 होते. त्याच्यानंतर 1 मायनस 0 किती होते, 1 मायनस 0 तो 1 होते, हे तो कोणी सांगते. त्याच्यानंतर 1 मायनस 1 किती होते, 1 मायनस 1 पण 0 होते. पण 0 मायनस 1, आता 0 मायनस 1 किती होते, 0 मायनस 1 म्हणजे लक्षात ठेवता विद्यार्थी मित्रांनो, की आता 0 मायनस 1 तर -1 होते, काय होते तसं पाहिलं तर -1. पण ऐकून याला काय करावं लागते, याला बायनरी मध्ये कन्वर्ट करावं लागते. याला कशात कन्वर्ट करावं लागते, बायनरी मध्ये कन्वर्ट करावं लागते. आणि बायनरी मध्ये कन्वर्ट केला तर मग इथं बनते हा 10. आता बायनरी नंबर जर समजा आपण कन्वर्ट केला तर 10, आणि 10 म्हणजे कोणता नंबर होते तो 2, 2चा बायनरी आहे ना 10. हा जो इथं एक जर समजा आपण एक बाकीचा जो हातचा हा एक असते तो घेत असतो आपण, तर हा म्हणजे 10 नंबर, 10 नंबर म्हणजे ते हा 10 म्हणजे 2चा बायनरी, आणि 2 मायनस 1 किती होते 1. लक्षात ठेवतो फक्त एवढं की 2 मायनस 1 1 होते. एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, 0 मायनस 1, 0 मायनस 1 म्हणजे 1. कसं, इथं आपण हातचा एक घेतो 10, आणि 10 ले म्हणतात 2, 2 मायनस 1 किती बनते 1 बनते, आणि तो एक त्याला वापस द्यावा लागते तिकडे. तर प्रॉब्लेम मध्ये क्लिअर करूया कॉन्सेप्ट, तुमचा तुम्हाला समजून जाईल. तर बघा आता प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, हे रूल झाले. बाकी 3 तर काही प्रॉब्लेम नाही. 0 मायनस 0 0, 1 मायनस 0 1, 1 मायनस 1 0, आणि 0 मायनस 1 ज्यावेळेस इथं मायनस साईन येते त्यावेळेसच फक्त लक्षात ठेवजा, आपण एक हातचा एक घेत असतो, म्हणजे हा बनते 10. 10 कायचा बायनरी होता 2चा, तर हा म्हणजे की 10 बायनरी नंबर हा 2चा आहे. तर त्याच्यामुळे मग इथं झाला 2, 2 मायनस 1 1, एवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. इथे 1. आता बघा पहिलं प्रॉब्लेम घेऊया, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. 1 1 1
0 हा बायनरी नंबर आहे मायनस 0 1 0 1 या बायनरी नंबर सोबत सबट्रॅक्शन. आता कशी करतात, इथं काय करसाल 1 1 1 0 आणि इथं घेसाल 0 1 0 1 सबट्रॅक्शन. आता बघा पहिल्याच याच्यात आला 0 -1 0 -1 म्हणजे -1 आलं. मग तुम्ही काय करसाल इथं याच्यापाशी येसाल, याला म्हणसाल ओ भाऊ द्या ना उसनं एक, मग हा आहे की नाही याला देऊन दे. इथं आला 1, इथं किती आला 1 आला. मग इथे हा जर 1 याला देऊन दिला तर याच्यापाशी काही राहीन का सांगा बरं, याच्यापाशी काही राहीन काय शिल्लक, इथं होऊन जाईल 0. याला आहे की नाही याला मागातला तर इथं काय राहिला 0. मग हा झाला 10 म्हणजे ते बायनरी कशाचा आहे तो 2 चा, म्हणजे 2 चा बायनरी 10 आहे ना, तर 2 मधून 1 गेला सांगा, मग 2 - 1 किती होते 1 होते. मग इथं काय आलं 0 0 - 0 किती झालं 0. 1 - 1 किती होते 0 आणि 1 - 0 किती होते 1. प्रॉब्लेम इज सॉल्व. लक्षात आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा 0 - 1 म्हणजे -1 आन्सर आलं तर आपण एक उसना घेत असतो, जिथं पण 1 असेल हा 1 आहे की आपण इथं दिला, तर हे झाला 1 म्हणजे की आता इथं हा झाला 10 म्हणजे 2 चा बायनरी झाला, तर 2 - 1 म्हणजे झाला 1. लक्षात ठेवजा. आणि त्याच्यानंतर मग इथं 0 झाला तर 0 - 0 0 1 - 1 0 आणि 0 - 1. प्रॉब्लेम इज सॉल्व. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 2. बघा आता प्रॉब्लेम नंबर 2 आहे 1 1 0 0 बायनरी नंबर मायनस 0 1 0 1 बायनरी नंबर. काय केलं 1 1 0 0 हा घेतला आणि इथं काय घेतला 0 1 0 1. आता आपण सबट्रॅक्शन करूया. आता सबट्रॅक्शन करताना बघा इथं झाला 0 0 -1 आहे की नाही, हा चालत नाही आपल्याला कारण मायनस मध्ये साईन आलेला आहे. मग चेक करायचं याच्या जवळ आहे का, नाही आहे. मग हा 1 आहे तर हा 1 आहे की पहिले इथं येणार. लक्षात ठेवजा हा 1 इथं आला आणि इथं, आणि मग हाच 1 इथं कॅरी फॉरवर्ड झाला 1. मग आता बघा हा जो नंबर आहे हा नंबर झाला तुमचा 10 कशाचा बायनरी आहे 2 चा, तर 2 - 1 किती झाला 1. मग हा पण झाला. आता लक्षात ठेवा की हा काय झाला आपला इथं किती राहिला आपला 1 राहिला, इथं 1 घेतला ना आपण कॅरी फॉरवर्ड, तसं तर आपण 1. तर इथं बघा आता इथं आहे 1 -0 1 - 0 किती इथं काही राहणार 1 राहणार 1 - 0 1. त्याच्यानंतर बघा आता इथं तर हा 0 झाला कॅरी फॉरवर्ड झाला होता, त्याच्यामुळे आता इथं आहे की नाही आता 0 - 1 किती होते -1 येऊन राहिलं, तर हा इथचा कॅरी फॉरवर्ड इथं टाकला आपण 1. मग आता इथं आला 1 आणि म्हणजे की 1 आता लक्षात ठेवा इथं किती आलेला आहे आपला 1 आलेला आहे, तो 1 जो आलेला आहे तर म्हणजे की 1 0 झाला तो, म्हणजे तो झाला बायनरी. आणि बायनरी म्हणजे 2 मधून 1 गेला 1 राहिला, इथं काहीच नाही राहिला तर 0, तर 0 - 0 0. तर त्याचं हे झालेलं आहे 0 1 1 हे झालं बायनरी नंबर. थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते तुम्हाला, पण जसं जसे आपण अजून प्रॉब्लेम्स घेऊया तर तसं तसं तुम्हाला समजून जाईल. तर बघा आता प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये तुमचे सर्वच्या सर्व क्लिअर होतील डाऊट. आपण अजून 2 घेऊया प्रॉब्लेम. बायनरी नंबर आहे समजा 1 1 0 0 0 हा बायनरी नंबर आहे, आणि आता आपल्याला मायनस करायचा आहे 0 0 0 0 1 1 2 3 4 आणि 1. तर आता बघा हा नंबर कसा मायनस करायचा 1 1 0 0 0 इथं बघा 0 0 0 0 1. आता मायनस करायचा आहे. आता बघा इथं 0 - 1 किती राहिलं -1. मग त्याच्यामुळे हा जो 1 आहे पहिले याच्यापाशी गेला आहे काय 1 इथं आला, इथं भेटला तुम्हाला 1. मग इथं 1 भेटला तर हा 1 आहे का नाही रिप्लेस, इथं पण 1 येणार, हा इथं पण 1 येणार आणि इथं पण 1 येणार, आणि इथं काय बनणार आहे हा 0 बनणार. मग काय केलं आपण आता इथं आहे इथं 1 आलेलं आहे, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मग हा 1 म्हणजे काय होते लक्षात ठेवा की आता हा झाला टोटल नंबर 10 म्हणजे होते 2 चा बायनरी 2 - 1 1 इथं राहिलं 1. मग त्याच्यानंतर इथं एक इथं बायनरी तयार झाले, बाकीचे जे 0 हे नंबर जसे तसे राहू द्यायचे. बघा आता 1 इथं 1च आहे, 1 - 0 किती होते 1 1 - 0 किती होते 1,
इथं 0 आहे, 0 मायनस 0 किती होते 0 आणि 1 मायनस 0 किती होते 1. प्रॉब्लेम इज सॉल्व. बाकीचे जे 0 आहेत ते जसे तसे राहू द्यायचे. फक्त इथं आपण रिप्लेस करताना इथं बायनरी मध्ये होऊन जाईल तो. बघा इथं काय झालं आपला 10 बनला तर 10चा 2 झाला, 2चा काय झाला तो 2 मायनस 1 1 आणि त्याच्यानंतर हा जो बायनरी आहे हा जो 1 आहे इथं आहे 10 काही कन्सिडर करायची गरज नाहीये. तर हा 1 मायनस 0 झाला डायरेक्टली तर 1 मायनस 0 झाला तर 1. इथं 0 झाला होता नंबर तर 0 मायनस 0 0 आणि 1 मायनस 0 1. त्यानंतर बघा प्रॉब्लेम नंबर 4. अजून तुमचं कन्फ्युजन थोडंसं दूर होऊन जाणार आहे. प्रॉब्लेम आहे 1 1 0 0 0 मायनस 0 1 1 1 1. आता बघा याच्यामध्ये काय करावं लागते 1 1 0 0 0 इथं 0 1 1 1 1 सबट्रॅक्शन. आता इथं काय पाहिजे इथं 0 मायनस 1 आन्सर किती आला -1. मग तुम्ही हा जो 1 आहे इक्वल लक्षात ठेवा आता काळजीपूर्वक की हा जो 1 आहे हा इथं रिप्लेस होईल, हा इथं रिप्लेस होईल आणि हा इथं रिप्लेस होईल तिन्ही जागी. इथं इथं काय बनणार आहे 0 बनणार आहे. त्यानंतर मग काय करसाल आता बघा 1 म्हणजे 10 बायनरी कशाचा आहे 2 मायनस 1 1. मग इथं काय आहे 1 मायनस 1 हे डायरेक्ट हा 1 मायनस 1 0 1 मायनस 1 0 इथं किती आहे 0 0 मायनस 1. हा इथं की रिप्लेस होऊन जाईल 1. मग हा तर इथं 0 झालेला आहे ना. मग हा झाला 1 म्हणजे की हा झाला 10 1 0 म्हणजे की 2चा बायनरी 2 मायनस 1 1 और इथं झालेला आहे 0 0 मायनस 0 0. तर हे याचा आन्सर आलेला आहे 0 1 0 0. लक्षात ठेवता फक्त की जो आपण बायनरी रिप्लेस करतो तर बाकीच्या साईडला जसेच्या तसे द्यायचे, जेवढे 0 येतील तेवढे. अजून एक प्रॉब्लेम घेऊया की जेणेकरून तुमचं कन्फ्युजन दूर होणार आहे 1 1 1 0 0 0 0 0 1 2 3 4 5 6 7 8 मायनस 0 1 1 1 1 1 1. हे बायनरी नंबर आहे आणि हे बायनरी नंबरचं आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचे. तर कशी करतात बघा 1 1 1 0 0 0 0 0 किती आहेत 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि हे ट्रिपल 1 आणि इथं 0 1 1 1 1 1 1 1. आता सबट्रॅक्शन डबल 0 मायनस 1 किती वर आलं -1 वर आलं. मग तुम्ही हा 1 कुठून घेसाल हा जो 1 आहे हा इथं पण देसाल, इथं पण येईल इथं पण येईल इथं पण येईल इथं येईल इथं 0 बनला. आता लक्षात ठेवा इथं 1 तयार झाल्यावर 1 मायनस 1 0 होणार नाही कारण हा होणार आहे 10 बनणार. हा नंबर काय बनणार आहे 10. लक्षात ठेवा हा नंबर 10 बनणार आहे. 10 म्हणजे होते 10चा बायनरी 2 आहे 2 मायनस 1 1. पण हे 10 बनणार नाही यार विद्यार्थी मित्रांनो. हे जसे तसे राहतील 1 मायनस 1 0 1 मायनस 1 0 1 मायनस 1 0 1 मायनस 1 0. आता हा 0 बनला 0 1 0 मधून -1 -1 मग हा 1 तुम्ही डबल इथून उचना घेसाल 1. मग हा बनला 10 म्हणजे ते 2चा 2 मायनस 1 2 मायनस 1 1. मग इथं काय झाला 0 तयार झाला इथचा 1 घेतला तर मग काय केलं आपण डबल हा 1 इथं देऊन देऊ. मग हा येऊन जाईल 10 म्हणजे होते 2 मायनस 1 1 आणि इथं काय बनेल 0 0 मायनस 0 0. तर याचा बायनरी आलेला आहे 0 1 1 0 0 0 0 1. विद्यार्थी मित्रांनो थोडंसं आहे की नाही सबट्रॅक्शन वाला थोडंसं हे होतं डिफिकल्ट होतं. पण तुम्हाला मी एवढे सारे एक्झाम्पल घेतलेले आहेत तर त्याच्यामुळे तुम्हाला समजलं असेल. जर समजा तुम्हाला समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला काय अडचण वगैरे आहे आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. इथं आपण थांबून जाऊया.